हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर वापर कुमा देवीवर वापर खूप देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर तुम्हा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवे देशावर झालो सर्वे देशावर बरवे देशावर झालो सर्वे देशावर काय बोले बोलावे 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 लाभे लाभ दुनावना लाभे लाभ दुनावना लाभे लाभ दुनावना लाभे लाभ दुनावना जीव झाला दरुशने 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 झाला दरुशने भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होते ते आवडी पोटी होते ते आवडी पोटी होती आवडी पोटी होते आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते तुका म्हणे श्रम केला म्हणे श्रम तुका केला म्हणे श्रम केला म्हणे श्रम केला अवघाला फळासी अवघा आला फळासी
अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला झाला दरुशने जीव झाला दरुशने झाला दरुशने जीव झाला दरुशने झाला दरुशने जीव झाला दरुशने विठ्ठल 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 बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशनी भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होते ते लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशनी तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशनी विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया आपल्या जीवनामध्ये संत संगतीमुळे जो काही बदल झाला, जे काही स्थित्यंतर झालं, त्या स्थितीचं वर्णन महाराज या अभंगातून आपल्या समोर करतायत. विठ्ठला 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 विठ्ठला. मनुष्य जीवन हे स्थित्यंतर प्रिय आहे. माणसाच्या जीवनामध्ये बदल व्हायला हा माणसाला आवडत असतो, परंतु जीवनामध्ये जर संगती चांगली मिळाली तर जीवनातील स्थित्यंतर हे ऊर्ध्वगामी होत असतं.
परंतु जर जीवनामध्ये जर सामान्य संगती प्राप्त झाली तर आपल्या जीवनातलं स्थित्यंतर हे अधोगामी होत असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपलं चांगलं व्हावं, आपलं गोमटं व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर जो मार्ग जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला दाखवला, जो मार्ग माऊली ज्ञानोबा आदी करुण संतांनी आम्हाला दाखवला, त्या मार्गाने आम्ही जाणं गरजेचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. एक वाक्य बोलून जाईल आपल्याला, संसारामध्ये मोडलं तरी चालतं पण परमार्थामध्ये लचकलेलं सुद्धा चालत नाही बरं का. जर संसारामध्ये मोडलेलं चालेल, परमार्थामध्ये लचकलेलं सुद्धा चालत नाही. महाराज तुम्ही म्हणाल जर लचकलं तर काय होतं? माऊली ज्ञानोबा गोड बोलतात, तेवी लचकली या दिठी. काय गोड चिंतन आहे माऊली ज्ञानोबा यांचं. यासाठी मी आपल्याला दृष्टांत सांगेन सीतामाईंचा. रामचंद्र प्रभूजी बरोबर सीतामाई दंडकारण्यामध्ये होत्या, दंडकारण्यामध्ये. आणि पर्णकुटी समोर बसलेल्या असताना त्या पर्णकुटीच्या समोरून ते सोन्याचं हरिण जातं. मला तुम्हाला विचारायला आवडेल, सोन्याचं का सोन्यासारखं? सोन्याचं जर असतं तर ते पळालं नसतं, कारण सोनं पळत नाही. आणि जर सोनं पळालं असतं तर आपल्या बोटातल्या मुद्या इथं राहिल्या नसत्या. ते सोन्याचं नव्हतं, सोन्या सारखं होतं बरं का. सीतामाईंनी रामचंद्र प्रभूजीकडे अपेक्षा केली की मला ते हरिण पाहिजे. खूप गोड भाव व्यक्त केला तुलसीदासजींनी. तुलसीदासजी म्हणतात, सीतामाई अयोध्येपेक्षा कितीतरी पटीनं वनामध्ये रामचंद्र प्रभूजी बरोबर आनंदी होत्या म्हणे, कितीतरी पटीनं. सिय म्हणू रामचरण अनुरागा. रामचंद्र प्रभूजींचे चरण सीतामाईच्या हृदयामध्ये असल्यामुळे अयोध्येपेक्षा कितीतरी पटीनं सीतामाई वनामध्ये आनंदी होत्या. जर थोडा पाठीमागचा आपण जर भाग पाहिला, ज्या वेळेला रामचंद्र प्रभूजींना वनवास प्राप्त झाला, आपल्या वडिलांचं वचन पाळण्यासाठी रामचंद्र प्रभू वनवासाला जायला निघतात. लखनजी निघतायत आणि त्याचबरोबर सीतामाई सुद्धा रामचंद्र प्रभूजी बरोबर वनवासाला जायला निघतायत. रामचंद्र प्रभूजींनी सांगितलं, सीते तू माझ्या बरोबर येऊ नकोस. का? अगं तू राजकन्या आहेस, अगं वनात येणं तुला जमणार नाही. तिथं काय हिंस्र पशु पक्षी आहेत, अंगावर वल्कल धारण करावी लागतील, खायला अन्न मिळणार नाही, कंदमुळं खावी लागतील ना आपल्याला तिथे. तू इथंच थांब म्हणे, इथं नौकर चाकर आहेत, राजवैभव आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत, तू इथंच थांब. त्यावेळेला सीतामाईने उत्तर दिलं म्हणे, नाही मला तुमच्या बरोबर यायचंय, मला तुमच्या बरोबर यायचंय, मला इथे नकोय. जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढती. मी तुमच्या सोबत येणार आहे, तुमच्या बरोबर येणार आहे. आणि सर्व राजभोगाचा त्याग करून सीतामाई रामचंद्र प्रभूजी बरोबर वनामध्ये आल्या. आणि नक्कीच त्यांचा तो निर्णय सुद्धा योग्य होता. राजवैभवापेक्षा कितीतरी पटीनं सीतामाई वनामध्ये आनंदी होत्या. का आनंदी होत्या? महाराज बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. कितीतरी पटीनं आनंदी होत्या, पण मनामध्ये काम उत्पन्न झाला, अपेक्षा उत्पन्न झाली. सोन्याच्या हरणाची अपेक्षा सीतामाईंनी केली आणि रामचंद्र प्रभूजीकडे अपेक्षा केली, मला ते हरिण पाहिजे. मला तुम्हाला विचारायचंय गड्या, सीतामाईची नजर मोडली का लचकली? हो, फक्त लचकली बरं का. आणि लचकली त्याचा परिणाम रामचंद्र प्रभूजी बरोबर आनंदात असणाऱ्या सीतामाई सोन्याच्या लंकेत पण दुःख सहन करावं लागलं. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, जीवनामध्ये संगती खूप महत्वाची आहे. आपल्या जीवनातलं स्थित्यंतर हे ऊर्ध्वगामी व्हावं असं वाटत असेल तर जीवनामध्ये संगती महत्वाची आहे.
संगतीनं काय होतं जगद्गुरु तुकोबराय खूप गोड सांगतात बघा. आपण सगळे शेतकरी आहोत बघा. आता विज्ञान प्रगतीपथावर आहे. आता विहिरीतलं पाणी जर बाहेर काढायचं म्हटलं तर आता सौर पंप आहेत, ठीक आहे नाही. आपण घरी बसून मोबाईलवर सुद्धा मोटर स्टार्ट करू शकतो, सुरू करू शकतो, बंद करू शकतो. त्या अगोदरचा काळ होता लाईटवर बटन जाऊन दाबलं की पाणी बाहेर निघायचं, ठीक आहे नाही, बाहेर निघायचं. पण त्या अगोदरचा सुद्धा एक काळ होता बघा. शेतात पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोट हाणावी लागायची आणि ते मोट हाणल्यानंतर मोठेनं ते पाणी कुठं पडायचं हो, त्याला थारोळा म्हणतात. त्या थारोळ्यामध्ये ते पाणी पडायचं. मोटाचं पाणी थारोळ्यात आणि थारोळ्याचं पाणी पाटाने, कुठं कुठं त्याला दांड म्हणतात, पाट म्हणतात. त्या पाटाने दांडाने ऊस असेल तर ऊसाला, केळी असेल तर केळीला, जांब असेल जांबाला, फणस असेल फणसाला. महाराज म्हणतात माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची ठेले. योग्य मार्गाने जात असतं ते पाणी. पण बऱ्याच वेळेला असं होतं त्या पाटामध्ये एखादी काडी आडवी येऊन पडते. मला संगती सांगायची आहे. त्या पाटामध्ये एखादी काडी आडवी येऊन पडते आणि ती नुसती काडी एकटी थांबत नाही. पाला आला ये, पाचोळा आला ये, हळूहळू ती काडी, त्याला काय म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये, फुरसन म्हणतात किंवा तुंबाडा म्हणतात. तो तुंबाडा तयार होतो आणि ऐका ना, योग्य मार्गाने चाललेलं ते पाणी त्या तुंबाड्यामुळं पाठ फुटतो आणि भलत्या मार्गाला जातो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आडपडे काडी तरी ते बहुत पाणी फोडी, तरी ते बहुत पाणी फोडी, तरी ते बहुत पाणी फोडी. अडपडे काडी तरी ते बहुत पाणी फोडी, तरी ते बहुत पाणी फोडी, तरी ते बहुत पाणी फोडी. महाराज म्हणतात तैशी दुर्जन संगती अनेकांचे घात होती. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणून जीवनामध्ये आपल्या जीवनाचं स्थित्यंतर जे हे जर योग्य रीतीनं व्हावं असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये संगती खूप महत्वाची आहे बरं का. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी या समाजाकडे पाहिलं त्यावेळेला या समाजामध्ये 3 वर्ग दिसले जगद्गुरु तुकोबरायांना. या समाजामध्ये एक वर्ग असा आहे, महाराज म्हणतात ज्याची भेट कधीच होऊ नये, असा एक वर्ग या समाजात आहे. या समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे त्यांची भेट कामापुरतीच व्हावी, दुसरा वर्ग आहे. आणि या समाजामध्ये मात्र एक वर्ग असा आहे त्यांची भेट झालीच पाहिजे, सतत झाली पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. या जगामध्ये काही माणसं अशी आहेत, महाराज म्हणतात त्यांची भेट नको नको, त्यांचं दर्शनच नको आहे. कोण आहेत असे महाराजांच्या प्रमाणाने बघूया. महाराज म्हणतात शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे. महाराज म्हणतात ज्याची बुद्धी स्थिर नाही आणि जो आपल्या शब्दावर कायम नाही, महाराज म्हणतात त्याची भेट कधीच होऊ नये. दृष्टांत सांगायचा ठरला तर एका गावामध्ये बऱ्याच वर्षापासून एका मंदिराचं काम सुरू होतं, परंतु वर्गणी काही जमत नव्हती आणि मंदिराचं काम काही पूर्णत्वाला जात नव्हतं. काय करावं सर्वांना प्रश्न पडला. त्या गावामध्ये एक साधू महात्मा राहत होता. गावातली कमिटी त्या साधू महात्म्याकडे गेली आणि त्या महाराजांना सांगितलं का हो महाराज, आपल्या गावामध्ये मंदिराचं बांधकाम अनेक वर्षापासून सुरू आहे पण ते काही पूर्णत्वाला जात नाही. महाराज
तुम्ही आमच्या सोबत यावं, सर्व गाव आपण जमा करू, सर्वांना एके ठिकाणी बोलू आणि तुम्ही त्यांना दानाचं महत्त्व समजावून सांगा. नक्कीच आपलं मंदिर पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी सांगितलं ठीक आहे. महाराज मंदिरावर आले, सगळी कमिटी मंदिरावर आली, सर्व ग्रामस्थांना बोलवलं, सगळीजण बसली आहेत आणि मग महाराजांनी त्यावेळेला दानाचं पुण्य, धर्माचं पुण्य सर्व गावाला समजावून सांगितलं. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, मुख पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्र यदि नाम निष्ठा. अरे बाबांनो, जर हे हृदय आपल्याला पवित्र करायचं असेल तर नामनिष्ठा असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपलं जर मुख, आपली वाणी पवित्र व्हावी असं वाटत असेल तर या वाणीनं संताचं, देवाचं चरित्र, नामचिंतन आपण वर्णन केलं पाहिजे. आपला जर हा देह, आपले पाय जर पवित्र व्हावं असं वाटत असेल तर या पायाने तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमचे हात पवित्र करावे असं वाटत असेल तर या हाताने दान धर्म केला पाहिजे बरं का. आणि ज्या वेळेला अधिकारी पुरुषांनी त्या महात्म्याने सांगितलं, सगळ्या गावाला कळलं, गड्या आपण दान धर्म दिला पाहिजे, मंदिराचं काम पूर्णत्वाला गेलं पाहिजे. कशासाठी सांगतो? शब्दा नाही धीर, त्याचं दर्शन नकोय म्हणतात महाराज. आणि मग महाराजांनी सांगितल्यानंतर सगळे गावकरी प्रोत्साहित झाले आणि आपापली देणगी त्या ठिकाणी घोषित करू लागले. सखा पाटील, महाराज माझे 51,000 सांगा. सखा पाटलांनी आपल्या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले बरं का. लोक वा वा, छान 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 छान. तुका पाटलांनी आपल्या मंदिरासाठी 20,000 दिले. छान 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 छान. गौरव दादाने आपल्या मंदिरासाठी 21,000 दिले. वा वा, छान छान छान. आणि हे सगळं चाललेलं बघून त्या स्टेजवर एक जण बसलेला होता. तो महाराजांच्या जवळ गेला आणि त्यांनी महाराजांना सांगितलं, म्हणे महाराज या मंदिराच्या कामासाठी माझ्याकडून 1,00,000 रुपये. बरं ते म्हणले काय नाव सांगू? त्यानं सांगितलं नाव नको म्हणे, मी नावाला महत्व देत नाही, राहू द्या, फक्त सांगा 1,00,000 रुपये एका भाविकाने दिले. शब्दा नाही धीर, त्याचं दर्शन आपल्याला नको आहे. महाराजांनी सांगितलं आपल्या गावातील एका भाविकाने आपल्या मंदिराचं काम पूर्ण होण्यासाठी 1,00,000 रुपये गुप्तदान दिलं बरं का. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि या टाळ्या ऐकून ज्याने 1,00,000 दिले होते त्याचा उरा असा भरून आला. त्याला वाटलं नाव तर नको, जाऊ द्या, पण काही खून सांगावी आपण. तो पुन्हा महाराजांच्या जवळ गेला. शब्दा नाही धीर. तो महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांच्या कानात म्हणतो, का हो महाराज, आता एवढंच सांगा, ज्या भाविकांनी आपल्या मंदिरासाठी 1,00,000 रुपये दिले ना, तो आता आपल्या स्टेजवर बसलेला आहे म्हणे. महाराज म्हणले मग नाव सांगा ना. त्यांनी सांगितलं नाही, मी नावाला महत्व देत. बरं म्हणले ठीक आहे. मग महाराजांनी पुन्हा पुकारलं, ज्या भाविकांनी आपल्या मंदिरासाठी 1,00,000 रुपये देणगी दिली ना, ते आता आपल्या स्टेजवर बसलेले आहेत म्हणे. लोकांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या आणि लोकांच्या टाळ्या ऐकून याचा पुन्हा ऊर भरून आला. पुन्हा महाराजांच्या कानात जातो आणि म्हणतो, का हो महाराज, आता इतकंच म्हणा. काय म्हणा? ज्या भाविकांनी 1,00,000 रुपये आपल्या मंदिरासाठी देणगी दिली ना, तो स्टेजच्या उजव्या बाजूला 3ऱ्या नंबरच्या खुर्चीवर बसलेला आहे. महाराज म्हणले मग त्याच्यापेक्षा नाव सांग ना. नाही, मी नावाला महत्व देत. महाराजांनी सांगितलं ज्या भाविकाने आपल्या मंदिरासाठी 1,00,000 रुपयाची देणगी दिली आहे ना, ते सद्भाविक आता स्टेजवर उजव्या बाजूला 3ऱ्या खुर्चीत बसलेत. लोकांनी कडकड कडकड टाळ्या वाजवल्या. याचा ऊर पुन्हा भरून आला. मीटिंग संपली, गावकरी आपापल्या घरी गेले. शब्दा नाही धीर. सगळे घरी गेले. 6 महिन्यांनी मंदिराचं बांधकाम सुरू करायचं होतं. सिमेंट खडी आणायची होती. हे सगळी कमिटी मंडळी ज्यांनी 1,00,000 रुपये निनावी दिले होते त्यांच्याकडे गेले. का हो, बोला. काही नाही म्हणे, मंदिराचं काम सुरू करायचंय, तुम्ही जी 1,00,000 रुपये घोषित केले होते ना ते द्या ना म्हणे. त्यांना सांगितलं ठीक आहे. चेक काढला, चेकवर रक्कम टाकली आणि चेक देऊन टाकला. ही कमिटी बँकेमध्ये चेक घेऊन गेली. शब्दा नाही धीर. ही कमिटी बँकेमध्ये चेक घेऊन गेली आणि बँकेमध्ये चेक घेऊन गेल्यानंतर ते म्हणले हा चेक उठत नाही बुवा.
कमिटी म्हणली काय झालं? म्हणले ह्याच्यावर सहीच नाही ना ज्यांनी दिले त्याला. मग हे पुन्हा तो चेक घेऊन ज्याने ते 1 लाख रुपये दिले होते त्याच्याकडे आले. का हो म्हणे, अहो हा चेक तर वटतच नाही. तो म्हणला काय झालं काय झालं म्हणे, याच्यावर तुमची सहीच नाही ना. तो म्हणला मी पहिलंच सांगितलंय मी नावाला महत्व देत नाही, त्याच्यामुळे माझी सही याच्यावर नाही. आता मला सांगा, जर असे जर वचन देणारे असले तर आपल्या भारताचं कल्याण होईल की नाही? विठ्ठला 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 विठ्ठला. हो, या समाजामध्ये एक घटक असा आहे ज्यांची भेट कामापुरती व्हावी. ऐका, एक वर्ग सांगितला ज्यांची भेट कधीच होऊ नये. दुसरा वर्ग सांगितला ज्यांची भेट कधी कधी व्हावी. परंतु या जगामध्ये एक वर्ग असा आहे त्यांची भेट झाली पाहिजे, नाही ती टिकली पाहिजे. आणि तो वर्ग म्हणजे संतांचा वर्ग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तो वर्ग संतांचा आहे. ध्रुव बाळाचं भक्त प्रल्हादाचं कल्याण जर कशामुळे झालं असेल तर ते संत संगतीमुळे झालं ना. ऐको नारदाची गोठी जेने मज गर्भी घातली मिठी, तो जन्मला कयाधूच्या पोटी. भक्त जग जेठी प्रल्हाद सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबला. उद्धवाला झाला कृष्णदाता, उद्धवाला झाला कृष्णदाता. उद्धवाला झाला कृष्णदाता, उद्धवाला झाला कृष्णदाता. जीवनामध्ये संत संगती खूप महत्वाची आहे. जर जीवनामध्ये संत संगती प्राप्त झाली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि म्हणूनच जीवनामध्ये संत संगतीची अपेक्षा करावी. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये स्थित्यंतर योग्य झालं, आमच्या जीवनामधला बदल योग्य झाला. त्याचं कारण आहे आम्हाला जीवनामध्ये संतांची संगती प्राप्त झाली. महाराज आम्हाला सुद्धा वाटतं आमच्या जीवनामध्ये संतांची संगती प्राप्त व्हावी, आम्हाला त्यांची भेट व्हावी. महाराज आम्हाला सांगा ना, तुम्हाला संतांची भेट होण्यासाठी काय करावं लागलं? महाराज सांगतात अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे श्रम केला, हा तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला. बहुआला फळासी, बहुआला फळासी, बहुआला फळासी, बहुआला फळासी, बहुआला फळासी, बहुआला फळाची. लाभेला बघूना मला, लाभेला बघूना मला. विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कड्यांनो आमच्या जीवनामध्ये योग्य स्थित्यंतर झालं त्याचं कारण आहे संतांची संगती आम्हाला प्राप्त झाली. महाराज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संतांची संगती प्राप्त झाली, आम्हाला सुद्धा व्हावी वाटती. सांगा ना कुठल्या मार्गाने गेले तुम्ही? महाराज सांगतात अरे संतांची संगती इतकी सहज नाही, त्यासाठी आम्ही श्रम केला म्हणे. तुका म्हणे
श्रम केला अवघा आला फळाशी. महाराज खरंच संतांची भेट कठीण आहे का हो? हो. महाराज बोलून जातात, चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का. का एखाद्या वेळेला चंद्राचं अमृत जे दुर्लभ मानलं जातं ते तुम्हाला सहज मिळेल. अहो अस्ताला जाणारा रवी तो सूर्य सुद्धा धरणं अशक्य आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही गवसणी घालू शकता. सागर आहे, समुद्र आहे, त्याला तरुण जाणं कठीण आहे, पण तो सुद्धा तुम्ही तरुण जाऊ शकता. पण संतांची संगती जीवनात मिळेलच असं नाही. बहु अवघड आहे संत भेट, बहु अवघड आहे संत भेट, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जगदेती करुणा केली, परी जगदेती करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी. संत भेट सोपी नाही रे दादांनो. आमच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली हे सहज नाही घडलं, कठीण आहे महाराज. बहुत सुकृताची जोडी, 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 बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठला बरवा, तो हा विठ्ठला बरवा, तो हा विठ्ठला बरवा, तो हा विठ्ठला बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अरे संतांची भेट आम्हाला श्रमाने प्राप्त झाली, सहज नाही झाली ती. तो का म्हणे श्रम केला. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा हा माझा विषय नाही आजच्या चिंतनाचा, पण रामायण खूप गोड आहे बरं का. आज ज्या वेळेला आम्ही भावाभावातली भांडणं, बापलेकातली भांडणं, भावकीतली भांडणं, गावातली भांडणं, आम्ही ज्या वेळेला हे ऐकतो ना, आम्हाला असा प्रश्न पडतो, रामायण याच मातीत घडलं का. एक भाऊ जर पंढरपूरला गेला ना, तर दुसरा भाऊ म्हणतो याच्या 2 गंजीच्या पेंड्या अधिक कशा मला काढता येतील. एक भाऊ जर गरीब असेल ना, तो जर शक्तिहीन असेल ना, तर दुसरा भाऊ विचार करतो मी याच्या रानाच्या 4 काकऱ्या कशा अधिक काढू. अरे हे का भावाभावातलं प्रेम आहे का. नाही नाही इकडे. अरे ज्या वेळेला रामचंद्र प्रभूजींचा राज्याभिषेक होणार आहे आणि वशिष्ठ मुनी रामचंद्र प्रभूजीकडे जात आहेत, राघवा उद्या तुझा राज्याभिषेक आहे बरं का. ठीक आहे महाराजजी आपली आज्ञा, पण एक विचारू. सगळं ठीक आहे,
पण माझ्या भरताला राजा करता येणार नाही का हो? हे वाक्य एका भावाचं, तेही सावत्र भावाचं. माझ्या भरताला राजा करता येणार नाही का हो? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, नाही रे रामा, आपल्या कुळाचा नियम आहे, ज्येष्ठ मुलालाच राज्यपद दिलं जातं, तुला राजा करावं लागेल. ज्या वेळेला कैकेयीनं भरतासाठी राज्यपद मागून घेतलं आणि दशरथजी वैकुंठ गमनाला जातात, त्यावेळेला आल्यानंतर सांगितलं, भरता, हे राज्य मी तुझ्यासाठी मागून घेतलंय. भरतजींनी सांगितलं, मला या राज्याची गरज नाही. राज्यावर लाथ मारली आणि भरतजी नंदीग्राम ठिकाणी जाऊन 14 वर्ष वनवास भोगतायत. हा भाऊ आहे रामायणातला आणि आजचा भाऊ आपण पाहतोय. विठ्ठला 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 विठ्ठला. भरतजी आपल्या दादाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वताकडे निघालेत. ऐका ना, एकटे भरतजी नाही आहेत जात, सोबत कैकेयी माता आहे, सुमित्रा आहे, कौशल्या आहे, सगळी प्रजा भरतजींच्या सोबत आहे. भरतजी रथामध्ये बसले नाही महाराज. भरतजी आणवणी पायाने चालतायत. विचारलं भरतजींना, का रे भरता, अरे तू आणवानी पायाने का चालतो? भरतजींनी सांगितलं, माझा दादा आणवानी पायाने गेला, मी सुद्धा माझ्या पायामध्ये काही घालणार नाही. अहो, यापुढे जाऊन सांगू का? चित्रकूट पर्वताच्या जवळ आल्यानंतर भरतजी गुडघ्यावर चालत जातात. हो, गुडघ्यावर. काय बंधू प्रेम असेल. आणखीन पुढे जाऊन सांगू का? ज्या वेळेला रामचंद्र प्रभू चित्रकूट पर्वतावर जातात, सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर वनदेवी सगळ्यांच्या शेवटी आली. काय भावाभावातलं प्रेम आहे बघा. वनदेवी म्हणते, प्रभू मला काही सेवा सांगा ना. त्यावेळेला रामचंद्र प्रभूजींनी सांगितलंय, वनदेवी आता तुझ्यासाठी काही काम शिल्लक नाही, सगळी कामं झाली आहेत. पर्णकुटी उभारली आहे, फळं फुळं कंदमुळं सगळं काही मिळालंय आम्हाला, आता काहीच गरज नाही. नको म्हणे काही. नाही नाही प्रभू, मला काहीतरी सेवा द्या. रामचंद्र प्रभूजींनी सांगितलं, जर तुला काही करायचं असेल तर या चित्रकूटाकडे येणारी वाट तेवढी स्वच्छ कर म्हणे. काय भावाचं प्रेम आहे ऐका. ती वनदेवी रामचंद्र प्रभूजींना प्रश्न विचारते, का हो महाराज, तुम्ही तर आता चित्रकूटावर आलाय, तुम्हाला तर परत जायचं नाही ना, मग ही चित्रकूटाची वाट स्वच्छ करण्यासाठी का सांगताय? अगं ऐक ना, मी आता त्या वाटेने परत जाणार नाही. अहो मग का? अगं त्या वाटेवर काटे आहेत ना. अगं काटे आहेत त्या वाटेवर, असू द्या ना, तुम्हाला तर परत नाही ना जायचं. हो, मला नाही ग परत जायचं, पण ऐक ना, काही दिवसांनी माझा भरत मला याच वाटेने भेटायला येईल, त्याच्या पायात काटे रुततील ग. वनदेवी ते काटे तो बाजूला काढ. त्याला म्हणावं बंधू प्रेम. भरतजी रामचंद्र प्रभूजींना भेटण्यासाठी निघाले आणि वाटेमध्ये भारद्वाज मुनींचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये भारद्वाज मुनींनी वंदन केलं भरतजींना. वंदन संत भेद किती कठीण आहे यासाठी सांगतोय. भरतजी वंदन आहे. बोला महाराज, मला वंदन का करता? अहो, तुमच्यासारखा साधू या जगामध्ये मी आतापर्यंत पाहिला नाही, म्हणून मी तुम्हाला वंदन करतोय. भरतजी म्हणतात, मी साधू? अहो, उलट माझ्यासारखा पापी या जगात कोणी नाही. बघा, माणसाने अगोदर आपल्यातले अवगुण पाहिले पाहिजेत. आपल्यातले अवगुण पाहिले पाहिजे. आपलं उलट चाललंय कडे, आपण दुसऱ्यातले दोष पाहतो आणि आपल्यातले गुण पाहतो. जिथं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा स्वतःतले अवगुण अगोदर पाहतायत. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन आनावर. माझे मज कळो येती अवगुण. मला वाटतं ऐका, जर माणसाने आपल्यातले दोष आणि पुढच्या व्यक्तीतले जर गुण पाहिले ना, या जगात दोषच शिल्लक राहणार नाही. बघा, भरतजी म्हणतात, मी साधू? हो, तुम्ही साधू. कशावरून? ऐका, अनेक वर्षापासून मी या दंडकारण्यामध्ये तपश्चर्या करतो. कोण म्हणतायत? भारद्वाज मुनी. नामचिंतन करतोय प्रभूचं. माझ्या मनामध्ये असा प्रश्न होता की नामचिंतनाचं काय फल आहे.
काही दिवसापूर्वी याच मार्गाने रामचंद्र प्रभू गेले आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नामचिंतनाचं फल जर काय असेल तर ती देवाची भेट आहे. भाग्य झाली संत भेट, भाग्य झाली संत भेट, भाग्य झाले संत भेट, भाग्य झाले संत भेट, भाग्य झाली संत भेट, भाग्य झाली संत भेट, भाग्य झाले संत भेट, भाग्य झाले संत भेट. आवडी पोटी होती ते आवडी हा आवडी पोटी होती ते लाभे लाभ तू लाभला, लाभे लाभ तू लाभला. विठ्ठला 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 विठ्ठला